सध्या नाशिकमध्ये एमएनजीएल पंपावरती म्हणजे सीएनजी पंपावरती खूपच मोठा त्रास व्हायला लागलाय मित्रांनो. काय त्रास आहे तुम्हाला सांगतो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर नमस्कार मित्रांनो, सध्या नाशिकमध्ये सीएनजीचा इतका खतरनाक प्रॉब्लेम आहे ना मित्रांनो की विचाराच्या बाहेर. आता हे सकाळपासून आलेले मित्रांनो, किती वाजेपासून आले काकांना विचारू. हे इकडं किती वाजेपासून आलेले तुम्ही? 11 वाजेपासून उभा आहे. आता किती वाजले? 9 वाजत आले मित्रांनो, सकाळी 11 वाजेपासून सीएनजी पंपावर गाडी लावलेली, टी परमिट गाडी दादांची. सकाळी 11 वाजेपासून तर आता 9 वाजले. इतकी वाईट कंडिशन आहे नाशिकमध्ये मित्रांनो. तुम्ही जर बाहेरून नाशिकमध्ये बुकिंग किंवा भाडे घेऊन येत असाल तर विचार करून या, कारण की इथं सीएनजीचा इतका मोठा प्रॉब्लेम चालू आहे ना की माझं डोकं खराब होईल. 11 कशाला बोलता भाई? सकाळच्या 11 वाजेपासून भाडे सोडले, 4 आहे बघा, 4 भाडे सोडले यांनी. 4 भाडे सोडून सकाळच्या 11 वाजेपासून आता 9 साडेनऊ वाजताय. म्हणजे इथं काय झोपायचं का? अशी परिस्थिती मित्रांनो. त्याच्यामुळे नाशिकमध्ये येताना थोडा विचार करून यायचं बुकिंग वगैरे घेऊन. खूपच वाईट कंडिशन आहे. बघू शकता किती मोठी लाईन लागली, तिकडे दाखव लाईन. सकाळी 11 वाजेपासून ही लाईन लागलेली मित्रांनो, बघू शकता इतकी मोठी लाईन आहे ना. सकाळी 11 वाजेपासून तर आता पावणे 10 वाजता आहे रात्रीचे मित्रांनो. एमएनजीएल कंपनीला मला एकच सांगायचं, तुमच्याकडनं जर पुरवठा पूर्ण होत नसेल तर तुम्ही देऊच नका ना लोकांना परमिशन पंप टाकायचे. आज सकाळपासून एवढी पब्लिक थांबलेली आहे, याच्यात टी परमिट गाड्या, प्रायव्हेट वाले, एमएनजीएलच्या नावाखाली ना नुसतं परेशान करणं चालू आहे सध्या नाशकामध्ये मित्रांनो. नुसतं पंप खोलून ठेवले, पुरवठा पूर्ण होत नाही. आता जवळपास 10 वाजता यांची गाडी आली. बरं, गाडी आल्याच्या नंतर ही गाडी चालू पण होईना ना, गाडी बंद पडली मित्रांनो. एमएनजीएलची गाडी बरं का ही, त्यांची पुरवठा करणारी गाडी आहे मित्रांनो. बघू शकता आता आमचे जे सीएनजी भरायला आलेले मित्र परिवार, जे नाशिकची पब्लिक आहे ना, या गाडीला आता धक्का मारती. अशी वाईट कंडिशन नाशिकमध्ये एमएनजीएलची आहे सध्याची परिस्थिती मित्रांनो. बघू शकता काय एमएनजीएलच्या नावाखाली नुसतं टाइमपास करणं चालू, लोकांना परेशान करणं चालू. एमएनजीएल कडनं जर पुरवठा पूर्ण होत नसेल तर त्यांनी परमिशन द्यायलाच नाही पाहिजे. बरं, परमिशन दिले त्यांच्या गाड्या सुद्धा बंद पडताय. अशी वाईट परिस्थिती. आमचे मित्र आलेले सर्व भरायला, ते चक्क गाडी ढकलताय, त्याच्यानंतर गॅस भेटणार इतकी वाईट परिस्थिती. पंपावाले काय करतील? पंपवाल्यापर्यंत गॅसच जर पोहोचला नाही तर देतील काय? ते त्यांची काही चुकी नाही, पंपवाले सर्व चुकी एमएनजीएलची मित्रांनो. बघू शकता म्हणजे त्यांच्या गाड्या सुद्धा, पुरवठा करणाऱ्या गाड्या सुद्धा बंद पडल्या. त्या गाड्या पब्लिकला ढकलावं लागती गाडी. इतकी वाईट परिस्थिती एमएनजीएलची मित्रांनो. नाशिकमध्ये एमएनजीएलच्या नावाखाली नुसतं टाइमपास चाललाय आणि लोकांना परेशान करायचं. नुसतं जागोजागी पंप टाकून ठेवले, त्याचा काही फायदा होत नाही. लांबच्या लांब लाईन लागली मित्रांनो. सकाळी 11 वाजेपासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत नाशिकची जनता एमएनजीएलच्या पंपावरती उभी होती मित्रांनो. आता कुठेतरी नंबर लागलाय. म्हणजे किती बिकट परिस्थिती नाशिकची एमएनजीएलची. एमएनजीएल म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस मित्रांनो. यांच्याकडनं नाशिकमध्ये खूपच वाईट परिस्थिती होत आहे सध्या, आणि कंपनीने कुठेतरी मनाव घेतला पाहिजे. सर्व पंप ऑनलाईन केले पाहिजे. जोपर्यंत पंपापर्यंत सीएनजी पोहोचत नाही तोपर्यंत ते देऊच शकत नाही, कारण ते करतील काय? पंपवाल्यांच्या तर काही चुकी नाही मित्रांनो. एमएनजीएल कंपनीवाल्यांनी कुठेतरी मनाव घेतला पाहिजे, हा प्रॉब्लेम नाशिकचा सॉल्व्ह केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोकांनी एमएनजीएलला टॅग करा. व्हिडिओ आवडत